केला पाहिजे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी असे काही पोस्टर लावलेले ते प्रेमापोटी लावलेले आहेत, त्यामुळे ते भावनिक असतात. पण पोस्टर लावलं म्हणून कोणाला कुठलं पद मिळलं असं कधी होत नसतं. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यामुळे महायुतीला हद्दपार करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कष्ट करावे लागतील असं विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. ती फक्त चर्चाच आहे ना. एक आहे की आमच्या पक्षामध्ये कुठेही गटतट नाहीत. आम्ही सर्वजण एकत्रित आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचं सरकार परत कसं येणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत. चर्चा अनेक असतात, त्या चर्चेवर आपण किती विश्वास ठेवायचा. त्यामुळे चर्चेवर विश्वास, नुसत्या चर्चेवर विश्वास न ठेवता लोकांना काय पाहिजे याच्यावर आमचं खरं लक्ष आहे. हे सरकार तुम्ही म्हणता तसं की खिरापत वाटण्यामध्ये माहीर असणारं सरकार आहे. गडकरी साहेब स्वतः म्हणतात की राज्यातलं हे जे सरकार आहे ते आर्थिक दृष्टिकोनातून कुठेतरी अडचणीत आलेलं आहे. आणि सरकारमध्ये असणारे जे नेते जे काय बोलतायत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, हे गडकरी साहेब स्वतः कुठेतरी बोललेले आहेत. त्यामुळे हे जे काही अलोकेशन केलं जातंय त्याला निधी नाही. याच्यात 26,000 कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत. म्हणजे पूर्वी झालेल्या कामाचे 26,000 कोटी प्रलंबित आहेत. आता नवीन जी कामं या सरकारने मंजूर केलेली आहेत त्याचं 1 रुपयाचं काम सुद्धा तिथं होणार नाही. हे फक्त गाजर दाखवण्याचं काम या सरकारच्या मदतीने तिथं केलं जातंय आणि फक्त खिरापती वाटल्या जात आहेत. नमो योजना जी या राज्य सरकारने मोदी साहेबांना खुश करण्यासाठी आणली होती, शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी, त्याच्यातला फक्त 1 हप्ता आला, बाकी कुठलाही हप्ता तिथं अजून पोहोचलेला नाही. त्याच्याच बरोबर काही जिल्ह्यांचे विम्याचे पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचलेले नाहीत. त्याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकान घ्या, नाहीतर डोल, आपण जे पेन्शन योजना असते वयस्कर माता भगिनींसाठी आणि वडीलधाऱ्यांसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा बहुतांश पैसा अजून आलेला आहे. बाल संगोपन योजना अशा महिलांसाठी काढली गेली आहे ज्या एकट्या आहेत, एकल आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी 2,500 रुपये दिले जातात. गेले 9 महिने ते 1 वर्ष अजून त्यांना तिथं पैसा पोहोचला नाही. त्यामुळे हे सरकार फक्त फुग्यासारखं फुगलेलं सरकार आहे, आश्वासन देत सुटलेलं आहे. म्हणजे आज सुद्धा कॅबिनेटमध्ये गायीसाठी काहीतरी त्यांनी योजना आणलेली, चांगली गोष्ट आहे. पण विषय एवढाच आहे की जेव्हा दुष्काळ होता त्याच गायी आणि बैल नाही तर जनावरं असतील ज्यांना चारा मिळत नव्हता, प्यायला पाणी मिळत नव्हतं, याच्यासाठी कुठेतरी त्यांनी एक चाऱ्यासाठी योजना आणायला पाहिजे होती. ती त्यांनी न आणता पाऊस जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिली कुठेतरी छावणी त्यांनी सुरू केली. म्हणजे जेव्हा मदत पाहिजे तेव्हा तुम्ही देत नाही. आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही विविध फक्त काहीतरी कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला हे दाखवण्यासाठी जे काय तुम्ही करता याच्यावर लोकांचा विश्वास आता राहिलेला नाही. तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात असं म्हणाल की अनेक नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजितदादांचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? तुमच्या कानावर आकडा आलाय? बरेच जण संपर्कात आहेत, पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही, काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो. कारण ज्या लोकांनी विचार सोडला, ज्या लोकांनी साहेबांना सोडलं, ज्या लोकांनी महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीची चाकरी करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याबद्दल त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय नकारात्मक वातावरण आहे. त्या लोकांना आपल्याकडे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून तो निर्णय चुकू शकतो. त्यापेक्षा निष्ठावंतांना आपण पाठिंबा दिला तर लोक आपल्या बरोबर आहेतच. आणि ही भूमिका साहेबांची आणि महाविकास आघाडीची बघितल्यानंतर अजून जास्त सामान्य नागरिक नाही तर मतदार हे आपल्याकडे वळू शकतील असं कुठेतरी साहेबांचं मत झालेलं आहे. मी एवढं सांगेल की आता रणनीतीचा तो विषय झाला.
त्यामुळे राजकीय काही गोष्टी बोलू शकतो आणि काही गोष्टी बोलता येत नाही. पण पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीटं मिळतील, जे दादांकडे आहेत, आता जे आपल्याकडे येतात आणि फक्त दादांचे नाही, भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय, कसं मिळतंय याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणाला संधी दिली आणि ज्या लोकांना मिळत नाही त्यांचा विषय लोकच तिथं संपवणार आहेत लोकशाहीच्या माध्यमातून. काल भाजप मतदारसंघामध्ये पवार साहेब असताना काही तरुणांनी मागणी केली. योजनेबद्दल वाद चालू आहे. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? कुठे लाडकी बहीण योजना. मला असं कळालंय की कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये